आज गुरुवार आहे 16 ऑक्टोबर आहे। या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी विभागाला या ठिकाणी देऊन टाकले आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। किती येणार आहे तर 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश या ठिकाणी बँकांना देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। बघा पहिला जिल्हा यासाठी निवडण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला आज लाभ भेटणार आहे बघा। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी वाटप होणार आहे। बघा आज गुरुवारी अकोला जिल्ह्यातील जेवढे काही शेतकरी असतील त्यांना त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडून आले। आता अकोला जिल्ह्यातील आता बघा या ठिकाणी वाटप होणार आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। अकोला जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे। अकोट तालुक्यामध्ये वाटप होणार आहे। बघा तेल्लारा तालुक्यामध्ये वाटप होणार आहे। पातूर तालुक्यामध्ये आता या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला वाटप या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता करण्यात येतंय। अकोला जिल्ह्यातील आता इथे वाटप अजून बार्शी बघा बार्शी टाकळी या ठिकाणी आता या भागामध्ये शेतकऱ्यांना 10,000 रुपये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। बाळापूर मूर्तिजापूर या अकोला जिल्ह्यातील या भागामध्ये आज तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे टोटल तुम्हाला बँकेच्या खात्यावरती 10,000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता बघा त्यानंतर अमरावती बघा अमरावती जिल्ह्यातील आता या भागामध्ये तुम्हाला लाभ भेटणार आहे। बघा बातुकली भागामध्ये आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीत गुरुवारी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। नांदगाव आता नांदगाव तालुक्यामध्ये आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। खंडेश्वर तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आले। दर्यापूर भागामध्ये आज अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 10,000 रुपये हेक्टरी देण्याचा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। अंजनगाव सुरजी बघा अंजनगाव सुरजी या भागामध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 10,000 रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी लाभ वितरित या ठिकाणी करण्यात ठरवलंय। अमरावती जिल्ह्यातील अजून कोणकोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे बघा या ठिकाणी पाहू शकता। आता चिखलदरा तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर तिवसा बघा तिवसा या तिवसा तालुक्यामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। धामणगाव रेल्वे आणि मोर्शी बघा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। वरुड तालुक्यामध्ये आज लाभ त्या ठिकाणी गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी बँकेच्या खात्यावरती येणार आहे। बघा तुमचा भाग कोणता आहे बघा चांदूर बाजार या ठिकाणी सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। नांदगाव भातुकली या तालुक्यामध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती देण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या भागामध्ये हा त्या ठिकाणी 10,000 रुपये हेक्टरी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन देण्याचा निर्णय घेतलाय बघा। अकोले तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती 10,000 रुपये आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। कर्जत तालुक्यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये जामखेड नगर भागामध्ये आज लाभ भेटणार आहे बघा। नगर भागामध्ये नेवसा पातर्डी आता या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। तुमचा जिल्हा व कोणत्या भागामध्ये आज खरोखर मुख्यमंत्र्यांनी पैसे सोडलेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पुढचे भाग सांगण्यात आलेत। पारनेर बघा पारनेर तुम्ही आहात का पारनेर बघा पारनेर यातील आता या भागामध्ये लाभ भेटणार आहे। संगमनेर बघा संगमनेर भागामध्ये आज 10,000 रुपये हेक्टरी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। श्रीगोंदा भागामध्ये आज लाभ भेटणार आहे। अहिल्यानगर मधले अहिल्यानगर मधलं शेगाव तालुक्यामध्ये तुम्ही आहेत का बघा तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। राहुरी तालुक्यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। श्रीरामपूर आणि चांदवड या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। बघा त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहात का धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यादी आल्या बघा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। तुळजापूर तालुका तुम्ही आहे का बघा
तुळजापूर तालुक्यात लाभ भेटणार आहे। उमरगा लोहार या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आले। कळंबा भूम वाशी परांडा या भागामध्ये जर तुम्ही आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला 10,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता देऊन टाकले आहेत। त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत बघा। सर्वात मोठा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। कन्नड भागामध्ये लाभ भेटणार आहे। सोयगाव भाग तुमच्याकडे आहे का बघा। तुम्ही आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर सोयबाग भागामध्ये सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 10,000 रुपये हेक्टरी तुम्हाला बँकेच्या खात्यावरती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। फुलंब्री तालुका आहे का बघा तुमचा, फुलंब्री या भागामध्ये आज लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती किती येणार आहे तर 10,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता बघा छत्रपती संभाजीनगर मधला अजून पुढचा भाग कुठला आहे बघा। खुलताबाग भागामध्ये तुम्ही शेतकरी आहे का बघा। खुलताबाग भागामध्ये 10,000 रुपये हेक्टरी आता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्यानंतर वैजापूर भागामध्ये लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। गंगापूर भागातील शेतकऱ्यांना 10,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। पैठण भागातील तालुक्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती 10,000 रुपये आज हेक्टरी या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे जमा करण्यात या ठिकाणी येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। करवीर तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। त्यानंतर कागल तालुका, गगनबावडा तालुका, गडहिंग्लज, चंदगड आता या तालुक्यामध्ये आता तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विम्याचे 5,000 आणि त्या ठिकाणी अतिवृष्टीचे 5,000 असं 10,000 रुपये या सुद्धा जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील अजून कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। पन्हाळा तालुका तुमचा आहे का बघा, यामध्ये पण शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये देण्याचं ठरवलंय। त्यानंतर भुदरगड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलंय। राधानगरी भाग आहे का बघा तुमचा तालुका, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचं ठरवलंय। शाहूवाडी या शेतकऱ्यांना आणि शिरोळ हातकणंगले या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला 10,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत। त्यानंतर जालना जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागलाय। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज कसल्याही परिस्थितीत या भागामध्ये 10,000 रुपये तुम्हाला हेक्टरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलाय। किती हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर बघा अंबड भागामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर भोकरदन भागामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर बदनापूर, घनसावंगी आणि परतूर, मंठा, जाफराबाद या भागामध्ये 10,000 रुपये शेतकऱ्यांना आज हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे नक्की बघा। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 10,000 रुपये या भागामध्ये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे। या ठिकाणी धुळे, त्या ठिकाणी शिरपूर, साक्री, शिंदखेडा या भागामध्ये शेतकऱ्यांना आज हेक्टरी किती मिळणार आहेत तर लक्षात ठेवा 10,000 रुपये तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हीचे मिळून बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे बघा। नवापूर भागामध्ये तुम्ही शेतकरी राहत असाल तर तुम्हाला भाग त्या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेत येणार आहे। शहादा भागामध्ये लाभ भेटणार आहे। तळोदा भागामध्ये 10,000 रुपये शेतकऱ्यांना आज बँकेत पडल्याचा मेसेज येणार आहे। त्यानंतर आता पुढचा अक्कलकुवा भागामध्ये या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर अक्राणी, ज्याला धडगाव देखील असं त्या ठिकाणी या भागाला म्हटलं जातं, यामध्ये सुद्धा आता तुम्हाला त्या ठिकाणी 5,000 पीक विम्याचे 5,000 रुपये अतिवृष्टीचे सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं या ठिकाणी आहे। तुमचा जिल्हा, तुमचा भाग कोणता आहे तुम्ही 2 मिनिटे आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे।
आता बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी 10,000 रुपये देण्याचं कबूल केलं 10,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना सकाळपासून मिळू लागलेत या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पैसे आज मिळणार आहेत या ठिकाणी पाहू शकता अर्धापूर भागामध्ये लाभ भेटणार आहे भोकर तालुक्यामध्ये 10,000 रुपये शेतकऱ्यांना आज मिळणार आहेत बिलोली भागामध्ये आज त्या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे देगलूर भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आज हेक्टरी तुम्हाला 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत त्यानंतर धर्माबाद तालुक्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे आता नांदेड जिल्ह्यातील अजून कोणाकोणाला लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे हिमायतनगर भागामध्ये लाभ भेटणार आहे कंधार त्या ठिकाणी भागामध्ये लाभ भेटणार आहे किनवट लोहा माहूर मुखेड या तालुक्यामध्ये आता नांदेड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी राहत असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचे आदेश त्या ठिकाणी सरकारने दिले आहेत बीड जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत होते यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आज गुरुवार त्या ठिकाणी 16 ऑक्टोबर रोजी लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे या ठिकाणी आष्टी भागामध्ये लाभ भेटणार आहे पटोदा या ठिकाणी लाभ भेटणार आहे बीड गेवराई भागामध्ये आज लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे किती मिळणार आहे तर 10,000 रुपये हेक्टरी बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत माजलगाव आणि केज तालुक्यामध्ये 10,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिले आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यातील आता पुढचा लाभ आहे ते म्हणजे आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या भागामध्ये लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 10,000 रुपये आता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर धारूर तालुका शिरूर कासार त्या ठिकाणी वडवणी परळी या भागामध्ये बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी राहत असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचे जिल्हे पहा आता बघा या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा या ठिकाणी औसा निलंगा तालुक्यामध्ये आज 10,000 रुपये कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे रेणापूर भागामध्ये सुद्धा 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश देण्यात आले चाकूर तालुक्यामध्ये सुद्धा 10,000 रुपये जमा करण्यात येणार आहे देवणी जळकोट या भागामध्ये आता शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी किती मिळणार आहेत तर 10,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला अजून लाभ भेटणार आहे शिरूर भाग बघा या शिरूर भागामध्ये सुद्धा हेक्टरी तुम्हाला किती जमा करण्यात येणार आहेत तर लक्षात ठेवा 10,000 रुपये अनंतपाळ अहमदपूर उदगीर आता या लातूर जिल्ह्यातील भागामध्ये 10,000 रुपये तुम्हाला हेक्टरी जमा करण्यात येणार आहेत 10,000 कुठले तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी या ठिकाणी झाल्या तर अतिवृष्टीचे तुम्हाला या ठिकाणी टोटल 5,000 रुपये असं या ठिकाणी पीक विम्याचे 5,000 अतिवृष्टीचे 5,000 असं 10,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं झालंय आता सोलापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा अक्कलकोट तालुका बार्शी मंगळवेढा आता या भागामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं समजणार आहे पंढरपूर भागामध्ये या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश आलेत सांगोला भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला किती येणार आहेत 10,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील लाभ कोणाकोणाला मिळणार आहे बघा आता बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील या म्हणजे माळशिरस भागामध्ये आता बघा माळशिरस भाग ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे मोहोळ बघा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागामध्ये लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे माडा आणि करमळा शेतकऱ्यांना या ठिकाणी 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय आता या ठिकाणी शेवटचा जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे तर वाशिम मालेगाव मंगळूरपीर कारंजा रिसोड मानोरा आता या भागात जे शेतकरी राहत असतील त्यांना 10,000 रुपये हेक्टरी आज बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या नक्कीच तुम्हाला आज अतिवृष्टी आणि पीक विमा बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.